पडलेला आहे, मस्त थंडी पडलेली आहे. पण थंडी सुरू झाली की अनेक लोकांचा प्रॉब्लेम असतो की सर्दी खोकला त्यांची पाठ सोडत नाही. त्यासाठीच आपण आजचा एक असा पदार्थ करणार आहोत की ज्याच्यामुळे तुमची थंडी झटक्यात पळून जाईल. आज आपण करणार आहोत लेमन कोरिएंडर सूप. अतिशय चवीला उत्कृष्ट असणारी ही रेसिपी सर्दी खोकल्यासाठी जालिम औषध आहे. त्याच्या बरोबरीनं अनेकांना हा एक प्रॉब्लेम असतो, थंडीमध्ये भूक जास्त लागते. त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जर सूप प्यालात तर तुम्ही भुकेवर चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक अतिशय चांगला पदार्थ आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. खाली असलेला बेल आयकॉन मात्र नक्की दाबा, कारण यासारख्या नवनवीन रेसिपी ज्या आम्ही वारंवार टाकत असतो त्या तुम्हाला लवकर मिळाव्यात असं वाटत असेल तर खाली असलेला बेल आयकॉन नक्की दाबा. आणि त्याच्या बरोबरीनं आमच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, पूर्वीपासून पाहताय किंवा आमच्या चॅनलवर नवीन आहात पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आमचे सबस्क्राईब करायचं. चला तर मग बघूया ही आजची आपली औषधी, अतिशय चवीला चांगली असणारी आणि इतर अनेक फायद्यांना युक्त अशी लेमन कोरिएंडर सूपची रेसिपी. आता या आजची जी आपली रेसिपी आहे लेमन कोरिएंडर सूप, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेणार आहोत. ही रेसिपी जी आहे लेमन कोरिएंडर म्हणल्यानंतर लेमन तर लागणारच. आपण लिंबू घेतलेला आहे, त्याच्या बरोबरीनं कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर घेतलेली आहे. या दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लागणार आहेत. त्याच्या बरोबरीनं आपण भरपूर भाज्या याच्यामध्ये घालणार आहोत. कमीच घालायच्या आहेत भाज्याचं, प्रत्येक भाजीचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं, पण प्रकार भाज्यांचे भरपूर घेणार आहोत. म्हणजे गाजर आहे, मटार आहे, सिमला मिरची आहे, कोबी आहे आणि फरसबी आहे. याच्याशिवाय आणि काही तुम्हाला भाज्या आवडत असतील त्या सुद्धा घालायला हरकत नाही. त्याच्यानंतर आलं आणि लसूण आपल्याकडे साधारण 10 पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आलं सुद्धा चिरून घेतलेलं आहे साधारण 1 इंचाचं. आणि या दोन्हीचा, आलं तुम्हाला माहिती आहे खोकल्यासाठी अतिशय चांगलं असतं, सर्दीसाठी लसणाचा उपयोग होतो. त्याच्या बरोबरीनं हे आपल्याला थिक करायचं असल्यामुळं त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहोत. सोया सॉस लागणार आहे आपल्याला थोडासा. आणि सूपची चव येण्यासाठी म्हणून आपण मॅगी मसाला मॅजिक ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. तुमच्याकडे इतर दुसरा कुठला गोष्ट जर मसाला जर असेल तर तो घालायला हरकत नाही. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपली आजची कोरिएंडर लेमन सूपची रेसिपी करणार आहोत. आता या लेमन कोरिएंडर सूपसाठी आपण भाज्या घेणार आहोत. याच्यासाठी एक छोटासा तुकडा गाजर घ्यायचा आहे, अर्धच गाजर घ्यायचं आहे. गाजर पहिल्यांदा त्याचे ज्युलियन्स काढून घ्या. या पद्धतीनं गाजराचे पातळ स्लाइसेस करून घ्यायचे. साधारण या थिकनेस मध्ये आपण गाजराचे स्लाइसेस करून घेणार आहोत. हे गाजराचे स्लाइस जे आहेत ते परत एकत्र ठेवून मोठ्या स्ट्रिप्स काढून घ्यायच्या आहेत त्याच्या. आणि कारण मोठे तुकडे जर केले आणि ते जर तोंडात येत असतील तर सूप प्यायला मजा येत नाही. त्यामुळे आपण ह्याचे अगदी लहान तुकडे करून घेणार आहोत. छोटे तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीनं. आता सूप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्या भाज्या त्यांचे आकार साधारण सारखे असावेत. म्हणजे गाजर ज्या आकारात कापला असेल त्याच आकारामध्ये बाकीच्या सगळ्या भाज्या कापायचा प्रयत्न करा. म्हणजे सगळ्या भाज्या एकाच वेळी व्यवस्थित शिजतात. नाहीतर काही भाज्यांचे तुकडे मोठे असतील, काही भाज्यांचे तुकडे लहान असतील तर काही भाज्या जास्त शिजतात आणि काही भाज्या तशाच कच्च्या राहतात. एकसारख्या भाज्या जर शिजायच्या असतील तर या भाज्यांचे तुकडे जे आहेत ते एकसारखे करून घ्या. आता इथं आपण फरसबी पण घेतलेले. फरसबी सुद्धा या पद्धतीनं लहान आकारामध्ये कापून घ्यायचे. 7-8 शेंगा आहेत. तुम्हाला जसं आवडत असेल त्या भाज्या तुम्ही घेतल्या तरी चालेल. आता त्याच्या बरोबरीनं आपण कोबी घ्यायचा आहे. कोबीचा एक छोटासा तुकडा घेतलेला.
पहिल्यांदा कोबी लांब लांब त्याच्या स्ट्रिप्स कापून घ्या. आणि त्यानंतर आपण बारीक आकारामध्ये कोबी सुद्धा कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण शिमला मिरची घेणार आहोत. शिमला मिरची कापून घेणार आहोत. शिमला मिरचीचे पहिल्यांदा लांब लांब स्ट्रिप कापून घ्या आणि त्याच्यानंतर शिमला गाजर आणि फ्रेंच बीन्स ज्या आकारात कापून घेतलेले आहेत त्याच आकारामध्ये आपण ही शिमला मिरची सुद्धा कापून घेणार आहोत. या पद्धतीने याबरोबरीने आपण कोथिंबीर सुद्धा कोथिंबीरीचे देठ या पद्धतीने लहान लहान कापून घेणार आहोत. देठ वेगळे घेतलेले आणि पानं वेगळी घेतलेली आहेत. देठांना एक चांगली चव येते, स्ट्रॉंग फ्लेवर असतो देठांमध्ये, त्यामुळे आपण देठ घेणार आहोत. या बरोबरीने आपण भरपूर कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. कोथिंबीरीची पानं, लेमन कोरिएंडर सूप असल्यामुळं कोथिंबीरीचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे. त्यामुळं जवळजवळ पाव जोडी कोथिंबीर आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. आता मित्रांनो आपण हा लेमन कोरिएंडर सूप तयार करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. गॅसची आच तुमची मध्यम ठेवा आणि त्याच्यामध्ये आपण एक साधारण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आता तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. त्याच्यानंतर आलं घालून घेणार आहोत आणि हे थोडं परतून घेणार आहोत. हे फक्त लसणाचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. जास्त वेळ परतायची गरज नाही. परतून झाल्यानंतर सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. फरसबी, गाजर, कोबी आणि या सगळ्या भाज्या आच मोठी करून फक्त थोड्याशा टॉस करून घ्यायच्या, परतून घ्यायच्या. जास्त शिजवायच्या नाही आहेत. सूप मध्ये भाज्या शिजलेल्या जास्त चांगल्या वाटत नाही. त्याला एक थोडासा क्रंच किंवा कच्चा असणं आवश्यक असतं. दाताखाली यायला पाहिजे, काहीतरी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. त्यामुळे आपण त्या भाज्या जास्त शिजवून घेणार नाही. थोड्याशा या मोठ्या आचेवर फक्त टॉस करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. कोथिंबीरीचे देठ घालून घ्यायचे. मोठ्या आचेवर परतल्यामुळं भाज्या बाहेरून चांगल्या गरम होतात, परतल्या जातात आणि आतल्या बाजूला त्याचा क्रंच तसाच राहतो. याच्यामध्ये मीठ घालून घ्या आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं याच्यामध्ये पाणी घाला. जनरली या सूपमध्ये भाज्यांचा स्टॉक वापरला जातो. आपण इथं स्टॉक पाणीच वापरत असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण चवीसाठी ही मॅगी मसाला या मॅजिकची पावडर टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळं त्याला एक वेगळी चव येते आणि हे थोडं आपण उकळून घेणार आहोत. याच्या बरोबरीनं लेमन कोरिएंडर सूप असल्यामुळं लिंबू जो आपण घेतलेला आहे त्याची वरची साल जी आहे ती आपण याच्यामध्ये किसून घालणार आहे. लिंबाची साल किसताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आतला पांढरा भाग त्याच्यामध्ये येऊन देऊ नका, नाहीतर तुमचा सूप जो आहे तो कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळं वरचा याला लेमन राईन म्हटलं जातं. वरची स्किन लिंबाची फक्त वरची साल त्याच्यामध्ये येऊ दे, आतला पांढरा भाग येणार नाही असं बघा. त्याच्याशिवाय याच्यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर घालून घेणार. काळी मिरी पावडर ताजी केली तर त्याची एक चव वेगळी येते. त्यामुळं करायच्या वेळीच काळी मिरी पावडर करा.
त्याच्यामुळे चांगली चव येते। त्याच्याशिवाय याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे आणि हे व्यवस्थित एकत्र उकळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ, कोथिंबीरीची पानं घालून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून हे उकळून घ्यायचं आहे। कोथिंबीरीची पानं सगळ्यात शेवटी घालायची आहेत आणि ह्याला आपल्याला थोडंसं थिक करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण कॉर्नस्टार्चचा वापर करणार आहोत। 1 चमचा कॉर्नस्टार्च घेणार आहोत, 1 मोठा चमचा, आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालून याची व्यवस्थित स्लरी करून घ्यायची आहे। याचं मिश्रण जे आहे ते आपला हा जो स्टॉक आहे तो घट्ट करण्यासाठी आपण वापरणार आहोत। या आपल्या सूपला जे आहे उकळी यायला सुरुवात झालेली आहे, उकळायला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे घालून घेणार आहोत। या कॉर्नफ्लॉवरमुळे आपला स्टॉक जो आहे तो आता घट्ट व्हायला सुरुवात होईल। हा आपला सूप तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं। आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।